ओल्या आणि सुक्या कचऱ्याबाबत तुम्ही रोजच ऐकलं असेल. ओला कचरा हिरव्या डस्टबिनमध्ये टाकावा, सुका कचरा निळ्या डस्टबिनमध्ये टाकावा. हॉस्पिटलमध्येही 5 रंगीत डस्टबिन असतात, पण त्या रंगीत डस्टबिनचा वापर कशासाठी असतो हे तुम्हाला माहिती आहे का? थांबा सांगते. तर लाल डस्टबिनमध्ये पॅथॉलॉजी आणि ऑपरेशन थिएटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू टाकल्या जातात, ज्यामध्ये रक्ताच्या पिशव्या, ट्यूबिन, ग्लोव्ज, सिरीज आणि इतर संक्रमित गोष्टी फेकण्यासाठी केला जातो. पिवळ्या रंगाच्या डस्टबिनचा वापर ह्यूमन टिश्यूज, मानवी नाळ, मलमपट्टी आणि रक्ताने भिजलेला कापूस फेकण्यासाठी केला जातो. तसंच जैववैद्यकीय कचरा टाकण्यासाठी काळ्या रंगाच्या डस्टबिनचा वापर केला जातो. यामध्ये बॅटरी, बेबी डायपर, सॅनिटरी पॅड आणि कालबाह्य झालेली औषधं फेकली जातात. सुका कचरा फेकण्यासाठी निळ्या रंगाच्या डस्टबिनचा वापर केला जातो, ज्यामध्ये प्लास्टिकच्या वस्तू, मेटल, जार आणि इतर प्लास्टिकच्या वस्तू टाकल्या जातात. आणि ओला कचरा टाकण्यासाठी हिरव्या रंगाच्या डस्टबिनचा वापर केला जातो, ज्यामध्ये भाज्यांची सालं, चहाची पावडर, उरलेलं जंक फूड, इतर कुजलेली फळं टाकली जातात. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा.